नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एकत्रित कुटुंबात राहतो. कुटुंबात एक किंवा दोन जण कमावणारे असतात आणि तो जो येणारा पगार असतो त्या पगारामध्ये नियोजन कसं करायचं ते ठरवलं जातं. म्हणजे आपल्या घरात आपले आई वडील असतात आणि मग त्यांचा पगार आणि त्यांचा खर्च महिनाभराचा तो कसा करायचा याचं नियोजन ते सतत करत असतात आणि घरातल्या ज्या गरजा आहेत त्या देखील वेळोवेळी पुरवत असतात. पण घरात आपण पैसा हा साठवून ठेवू शकत नाही, तर त्यासाठी बँक असते. आपल्याकडे असणारा पैसा आपण बँकेत सुरक्षित ठेवू शकतो आणि बँक ही व्यवहार करणारी सरकारमान्य अशी संस्था आहे. बँकेमुळे आपल्याला पैशांचं नियोजन कसं करायचं ते कळतं. अर्थ नियोजन करणं सोपं जातं. अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे अर्थाचं नियोजन म्हणजेच पैशांचं नियोजन करणं आपल्याला बँकेमुळे सोपं जातं. आणि बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे आणि रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो. म्हणजे बँकेत आपले पैसे आपण ठेवू शकतो, गरज असेल तेव्हा काढू शकतो. हे बँकेचे व्यवहार सतत चालत असतात. त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आपलं खातं असणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहणार आहोत असंच की बँक व त्याला मिळणारं बँकमध्ये जी रक्कम ठेवली जाते त्याला मिळणारं व्याज. तर बँक व सरळ व्याज हा आपला आजचा घटक आहे. त्याच्यामधला जो उपघटक पाहणार आहोत तो म्हणजे विविध खाती. बँकेत असणारी विविध खाती, त्या खात्यांविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर विविध खाती कोणती असतात बँकेमध्ये? तर चालू खाते, दुसरं म्हणजे बचत खाते आणि आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेव खाते. या प्रकारची काही खाती असतात. जर आपल्या बँकेमध्ये खातं असेल तर आपण अशा विविध याच्यामध्ये आपली जी गुंतवणूक आहे ती आपण करू शकतो. म्हणजे आपला पैसा थोडक्यात बँकेमध्ये सुरक्षित राहू शकतो. जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपण पैसा काढू शकतो. जेव्हा आपल्याला पैशांची फार गरज नसेल तेव्हा सेव्हिंग म्हणून आपण तो पैसा बँकेत सुरक्षित ठेवू शकतो. मग अशा ह्या विविध खात्यांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यातलं पहिलं आहे चालू खाते. त्याला म्हणतात करंट अकाउंट. या चालू खात्यामध्ये काय असतं किंवा मुख्यतः जे व्यापारी लोक असतात की ज्यांचा रोजचा पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात असतो, तर मोठे व्यवहार जे असतात ते करण्यासाठी हे चालू खातं असतं. यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा त्या पैशांची देवघेव करू शकतो. काय सांगितलं? चालू खात्यामध्ये जास्त करून व्यापारी लोक असतात. दिवसाचं जे त्यांचं येणं जाणं असतं, म्हणजे आलेला पैसा तो ठेवणं आणि काढू पण शकतात. म्हणजे दिवसभरामध्ये ते कितीही वेळा ठेवू शकतात, कितीही वेळा काढू शकतात. बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक पण देते. म्हणजे आपण पैसे ठेवल्यानंतर त्याची कुठेतरी अपडेट्स असली पाहिजे म्हणून बँक आपल्याला एक पासबुक देतं. त्या पासबुकामध्ये आपल्याला प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक वेळेस आपण किती पैसे भरले, किती काढले या सर्व गोष्टींची नोंद केलेली असते. पासबुक असतं आणि या पासबुकाच्या साहाय्याने आपण आपल्याला काही अपडेट्स असतात त्या या पासबुकात केलेल्या असतात. मग हे सेव्हिंग्ज असू द्या, म्हणजे चालू खाते असू द्या किंवा बचत खाते असू द्या किंवा कुठलंही खातं असू द्या याच्यामध्ये, तर या खात्यात आपण पैसे ठेवल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं पासबुक मिळतं आणि पासबुकामध्ये अशा विविध एंट्री केलेल्या असतात. प्रत्येक अपडेट्स या तारखेनुसार पासबुकात केलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या प्रकारचं चेकबुकही मिळतं. चेकबुक आपल्याला जर कोणाला पैसा द्यायचा असेल मग आपण कॅशमध्ये न देता आपण या पद्धतीने जो चेक असतो तो आपण देऊ शकतो दुसऱ्यांना. की आर्थिक व्यवहार करत असताना, मोठे मोठे जे व्यवहार असतात ते व्यवहार करत असताना आपल्याला अशा प्रकारे आपण त्या व्यक्तीला किंवा समोरच्या पार्टीला चेक देऊन म्हणजे कॅश न देता चेक देऊन आपला व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीने हे जे चालू खाते असते, बचत खाते असते, याच्यात आपण चेकबुक आणि पासबुक हे फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या खात्यावर म्हणजे पासबुकमुळे कळतं की आपल्या खात्यावर
किती रक्कम जमा आहे, आपण कोणत्या वेळेस किती रक्कम काढली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पासबुकावरून कळत असतात। आता जसं आपण याच्यात पाहिलं चालू खात्यामध्ये की दिवसभरात आपण किती वेळा पैसे भरू शकतो, काढू शकतो। त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बचत खाते। बँकेतलं दुसरं जे खातं आहे ते म्हणजे बचत खाते। खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते। समजा मला बँकेत खातं उघडायचंय तर ठराविक बँकेची एक ठराविक रक्कम असते, समजा 500 रुपये असेल आणि ती भरून आपण खातं नवीन ओपन करू शकतो, म्हणजे आपलं खातं आपल्या नावाचं आपण काढू शकतो। किंवा काही बँकांमध्ये 2000 रुपये भरून बँक आपल्याला खातं ओपन करायला परवानगी देते, म्हणजे काही ठराविक रक्कम भरायची आणि आपण बँकेत खातं ओपन करू शकतो। काही बँकांमध्ये रक्कम जमा न करता सुद्धा खाते उघडता येते, म्हणजे काही बँका अशा असतात की त्याच्यात आपण कुठलेही पैसे जमा न करता नवीन खातं ओपन करू शकतो। या खात्यावर दररोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते। आपण समजा या बचत खात्यामध्ये म्हणजेच याला म्हणतात सेव्हिंग अकाउंट, तर याच्यामध्ये जर आपण काही सेव्हिंग केलेले असतील म्हणजे आपण पैसे ठेवलेले असतील तर काही टक्के प्रमाणात आपल्याला बँक व्याज देत असते, व्याज देते बँक। अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतो। म्हणजे ह्या बचत खात्यामध्ये काय होतं, जसं आपण इथं पाहिलं की दिवसभरामध्ये तुम्ही किती वेळा ठेवू शकता, किती वेळा काढू शकता। जास्त करून हे खातं कोणाचं असतं तर व्यापारी वर्गाचं असतं। हे जे असतं बचत खाते हे सर्वसामान्य लोकांचं असतं। मग याच्यामध्ये काय होतं की ठराविक वेळाच तुम्ही रक्कम काढू शकता, ठराविक रक्कमच तुम्ही काढू शकता, याची काही बंधनं असतात। आणि इथं ठेवलेल्या पैशाला जर बरेच दिवस तुम्ही पैसा तसाच ठेवला तर तुम्हाला त्याच्यावर काही प्रमाणात व्याजही मिळतं। अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात याच्यावर निर्बंध असतात। या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक सुद्धा असतात, जे मी आपल्याला दाखवलंय। पासबुक आणि चेकबुक म्हणजे मागणीनुसार। जर पासबुक हे असतंच पण चेकबुक जर तुम्हाला हवं असेल तर चेकबुक देतात, नसेल हवं असल्यास तर मग घेऊ शकत नाही आपण, म्हणजे घ्यायचं किंवा नाही ते आपल्यावर असतात, म्हणजे मागणीनुसार आपल्याला चेकबुक पण मिळतं। त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे आवर्ती ठेव, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट। तर हे आवर्ती ठेव खाते काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे। या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करायची, म्हणजे ठरलेली असते की मी दर महिन्याला 3000 जमा करणार, तर ती रक्कम आपल्याला दर महिन्याला न चुकता त्या तारखेला ती रक्कम जमा करायला लागते, म्हणजेच आवर्ती ठेव खाते की ठरलेली रक्कम ठरलेल्या वेळेत दर महिन्याला आपल्याला भरायला लागते। ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात, म्हणजे आपल्यावर असतं की आपल्याला दर महिन्याला किती पैसे भरायचे, तर ते आपण ठरवायचं। मग दर महिन्याला आपण 5000 ठेवू शकतो, 10000 ठेवू शकतो, मग पण दर महिन्याला ती रक्कम भरणं कंपल्सरी असतं। मग त्याच्यावर सुद्धा बँक व्याज देते। आपण जे आवर्ती ठेव मध्ये पैसे भरतो दर महिन्याला त्याच्यावर सुद्धा बँक व्याज देते। अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते। सक्ती का म्हटलं इथं, तर मी सुरुवातीलाच सांगितलं की इथं आपण जी रक्कम ठरवलेली असते ती रक्कम भरणं गरजेचंच असतं, म्हणजेच त्या तारखेला ती रक्कम भरावीच लागते, म्हणून तिथं सक्ती शब्द वापरलाय। तर याच्यामुळे सक्तीची सेव्हिंग होते की आपल्याकडून काय होतं, दररोज व्यवहार करत असताना पैसा खर्च होत असतो, मग आपण काय करतो की असे आवर्ती ठेव काढतो, म्हणजेच रिकरिंग अकाउंट काढतो की त्याच्यामध्ये सक्तीने आपण दर महिन्याला पैसे भरतोच। उपरोक्त खात्यासाठी बँकेत कधी कधी संयुक्त खाते असणे सोयीचे असते। उदाहरणार्थ पती पत्नी, पालक व पाल्य असे जॉईंट अकाउंट म्हणतो आपण त्याला। संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट। समजा माझं खातं आहे तर माझं एकटीचं न ठेवता माझे पती असतील किंवा माझी मुलगी असेल असं त्यांना जॉईन करून घ्यावं लागतं, म्हणजे ते आपल्या मनावर असतं। आपण एकट्याचंही ठेवू शकतो, जॉईन पण ठेवू शकतो, पण शक्यतो सोयीचं असतं। समजा एखाद्या व्यक्तीचा काही अपघात झाला असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल तर दुसरी व्यक्ती तो व्यवहार चालू ठेवू शकते, म्हणून एक ऐवजी 2 जणांचं अकाउंट असणं केव्हाही चांगलं असतं।
तसेच व्यवसायातील भागीदारी, हाऊसिंग सोसायटी, सेवाभावी न्यास इत्यादींसाठी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते. म्हणजे काही संस्था असतात, काही सेवाभावी संस्था किंवा काही सोसायटी असतात, त्यांची पण खाती असतात बँकेत. मग तिथं सुद्धा कोणी एक व्यक्ती खातेदार नसतो, तर त्या अकाउंटला 2 किंवा 3 व्यक्ती जॉईंट असतात. म्हणजे एकाला काही प्रॉब्लेम झाला तर दुसरा ते व्यवहार पुढे चालू ठेवू शकतो. अशा पद्धतीने ही आवर्ती ठेव हे खातं असतं. याच्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती जॉईंट असू शकतात आणि याच्यामध्ये ठराविक रक्कम ठराविक काळापर्यंत भरू शकतो. समजलं असेल आपल्याला. आता पुढचं जे आहे ते मुदत ठेव, फिक्स डिपॉझिट. याला म्हणतात फिक्स डिपॉझिट. म्हणजे फिक्स रक्कम फिक्स काळासाठी ठेवायची, म्हणजे याला म्हणतात मुदत ठेव. पाहूया आपण. ठेवीदार काय करतो, तर ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. म्हणजे ठराविक रक्कम ठराविक काळासाठी. समजा मी 1 लाख रुपये घेतले आणि मला 1 लाख रुपये मिळाल्यानंतर मला वाटलं की मला त्या पैशांची सद्यस्थितीला गरज नाही, तर मी काय करणार, ते 1 लाख रुपये मी 5 वर्षासाठी बँकेत ठेवणार. मग ह्या रकमेचं असं होतं, तर 5 वर्षासाठी मी जर ती रक्कम बँकेत ठेवली तर मला ती रक्कम मध्ये आधी काढता येत नाही. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ती रक्कम मला परत मिळणार. म्हणजे त्याला म्हणायचं मुदत ठेव. जेवढी मुदत तुमची ठरलेली असेल, जेवढी रक्कम तुम्ही ठेवलेली असेल, त्याच्यावर बँक किती व्याज देणार, या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्या ठरल्याप्रमाणे आपल्याला ही मुदत ठेव करावी लागते. म्हणजे ठराविक काळासाठी डिपॉझिट करायचं आणि ठराविक काळानंतर आपल्याला ते व्याजासकट पैसे मिळणार, त्याला म्हणतात मुदत ठेव. आता याला व्याजदर खूप जास्त असतो, याला सगळ्यात कमी असतो. व्याजदर बचत ठेव जे खाते असते याला सगळ्यात कमी व्याजदर असतो. त्याच्यानंतर याला थोडा जास्त व्याजदर असतो, पण मुदत ठेव जी असते त्याला व्याजदर हा जास्त प्रमाणात असतो. म्हणजे याला व्याजदर खूप जास्त असतो, कारण आपण तेवढ्या कालावधीसाठी आपला पैसा गुंतवतोय म्हणून या ठिकाणी. आणि आपण तो पैसा मध्ये आधी काढत नाही, म्हणून इथं आपल्याला जो परतफेड असेल किंवा व्याजदर असतो तो जास्त प्रमाणात मिळतो. मग यामध्ये प्रत्येक बँकांचे ते व्याजदर ठरलेले असतात, त्यानुसार आपल्याला ते मिळत असतं. ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आता ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणतात, ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केले, म्हणजे 60 वर्षावरील ज्या व्यक्ती असतात त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात. मग त्यांचं जे बँकेत खातं असतं आणि त्यांनी जर मुदत ठेव केलेली असेल तर ज्येष्ठ नागरिकांना इथं व्याजदर जास्त असतो. लक्षात ठेवा, सर्वसामान्य लोकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना व्याजदर जास्त असतो. ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी विविध खाती जी होती बँकांची ती पहिलं म्हणजे चालू खाते, करंट अकाउंट, दुसरं बचत खाते, सेव्हिंग अकाउंट, तिसरं आवर्ती ठेव याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, आणि चौथं म्हणजे मुदत ठेव त्याला म्हणतात फिक्स डिपॉझिट. आता थोडासा भाग शेवटचा मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड. जर तुमचं खातं बँकेत असेल तर त्या बँकेत खातं खोलत असताना एक फॉर्म भरायला लागतो आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याच्यातच आपल्याला विचारणा केलेली असते की तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, डेबिट कार्ड पाहिजे का, एटीएम कार्ड पाहिजे, कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. मग आपण जर तिथं त्या गोष्टींना हो म्हटलेलं असेल तर तेवढ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. मग या बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला एटीएम कार्डचा वापर करू शकतो. म्हणजे एटीएम कार्ड जर आपण घेतलं असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पैसे काढण्यासाठी बँकेत जायची गरज नाही. जिथं काही एटीएम असेल, एटीएम माहिती असेल तुम्हाला, तर जिथं एटीएम असेल तिथं आपण एटीएम कार्डचा वापर करायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढी रक्कम काढू शकतो आपण. मग ह्या एटीएमचा उपयोग आपण बँकेत जायची गरज नसते. एटीएम कार्डसाठी आपल्याला बँकेत जायची गरज नसते, आपण कुठूनही पैसा काढू शकतो. त्याच्यानंतर रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड. म्हणजे आता समजा आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, बिग बाजारमध्ये गेलो आणि जर आपण खूप मोठी खरेदी केली आणि तिथं आपल्याला पैसे भरायचे, तर आपण आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला रोख रक्कम भरायची गरज नाही. तर तिथं आपण
आपलं क्रेडिट कार्ड वापरू शकतो. काय वापरू शकतो? क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने आपण तिथं आपल्या खात्यावरून ते काही कालावधीनंतर ते पैसे वजावट होत असतात. म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करून आपण तिथं खूप सारी खरेदी करू शकतो. रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरता येते. ही कार्डे विनंतीवरून त्या बँकेच्या खातेदारास मिळू शकतात. हे केव्हा बँक आपल्याला जबरदस्ती करत नाही, तर जेव्हा आपण सांगू की आम्हाला हे कार्ड हवे तरच देतात. आणि हे कार्ड का घ्यायचे, तर प्रत्येक वेळेस आपण कॅशमध्ये व्यवहार न करता किंवा प्रत्येक वेळेस पैसे आपल्याला सांभाळायला लागतात, त्यापेक्षा आपल्याकडे कार्ड असेल तर जगभरात आपण कुठेही आर्थिक व्यवहार करू शकतो. आणि जर बँकेत जायचं असेल तर मग आपली जी शाखा आहे त्या शाखेत जाऊनच आपल्याला पैसा काढता येतो. पण जर कार्डचा वापर केला, एटीएम असेल, डेबिट असेल, क्रेडिट कार्ड असेल, तर ह्या कार्डचा वापर करून आपण कुठेही त्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढू शकतो. या पद्धतीने आपण या कार्डांची माहिती घेतलीये. यावर आधारित जी उदाहरणं आहेत किंवा पासबुक नेमकं कसं असतं याविषयी माहिती आपण म्हणजे पासबुकाच्या आतमध्ये कोणकोणत्या पद्धतीने एंट्रीज केलेल्या असतात किंवा बँक कोणत्या पद्धतीने व्याज देते, या सर्व गोष्टी आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.